सो गाईज आम्ही आता इथे आलो आहे गंगाद्वारला. इथनं आमचा ट्रॅक चालू होतो आहे वरती जाण्यासाठी. आम्ही आलो आहे इथे गुप्त गोदावरी बघायला. इथे 5 मंदिर आहे वरती. ते 5 मंदिरं आम्ही तुम्हाला दाखवू वरती गेल्यावर. इथे आम्ही सोबत गाईड पण केलं आहे. ते गाईड आपल्याला काय इन्फॉर्मेशन देतात ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. सरळ जायचं आहे इकडनं. या रोडने जाऊ. इकडनं ब्रह्मगिरीला जातं. या रोडने ब्रह्मगिरीला. अच्छा मार्ग 3 किलोमीटर कच्चा रस्ता पुढे 550 पायरी आहे. अच्छा कम से कम इथून 4 तास 5 तास लागतात जाण्यासाठी. अच्छा किलो तर 1,500 पायरी आहे. अच्छा कम से कम तो 1 दिवसाचा रस्ता आहे. अच्छा अच्छा. आणि हा जातो आपला गंगाद्वार. गोदावरीचं जन्मस्थान. इथून आपल्याला 200 पायरी चढायची मंदिरापर्यंत. अच्छा. इथनं मित्रांनो जाते गोदावरीला रस्ता. इकडनं आपल्याला 200 पायऱ्या चढायच्या आता. अजून तुम्हाला समोरचं दाखवतोय मी. बघू शकता इकडे जाते ब्रह्मगिरीला रस्ता या साईडला. आणि हा सरळ जातो गंगाद्वारला. मला अशा रस्त्यामध्ये मधामधा दुकानं लागेल. अशा बॉटल पण मिळतील जेणेकरून तुम्ही गंगेचं गुप्त गोदावरीचं पाणी सोबत घेऊन या. अशा काड्या पण इथे किरायाने मिळते. सोबत घेऊन जा. सोबत घेऊन या. 20 रुपये. इथे पालखी पण आहे. आपण इथे पोहोचलो आहे गुप्ता गोदावरीला श्री गंगाद्वार. गाईज आता थोड्या वेळ आधी इकडे सगळं विजिबल होतं. आता काहीच नाही दिसत आहे. जस्ट पाऊस येऊन गेला. काहीच नाही. हे सगळे 108 शिवले. गौतम ऋषींचे हे पाय आहेत. उजव्या सोंडेचे गणपती. थोड्या वेळ आधी काही दिसत नव्हतं. तर पुन्हा विजिबिलिटी झालेली आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही तिथनं इकडे आलेलो आहे. इथे गौरक्षनाथांची गुफा आहे. मच्छिंद्रनाथांच्या पादुका आहे अंदर. जिथे त्यांनी 12 वर्षात जाप केला होता गुफेमध्ये. आणि तुम्ही पायऱ्या बघू शकता. लहान पायऱ्या आहे. वाचून स्टेप ठेवावं लागत आहे सगळ्या.
शिवलिंगावरती गडावरती 2 कुंड आहेत, चंद्रकुंड आणि सूर्यकुंड. त्या कुंडातनं 12ही महिने इथनं पाणी पिंडीवर असतं. आता 12ही महिने अभिषेक होत असतो. सो मित्रांनो, आता आम्ही गुप्तगंगावरनं खाली उतरतोय आणि आता इकडनं आम्ही जाऊया ब्रह्मगिरीला. इथनं राईट घेऊन इथे आपल्याला अर्धा पाऊण तास चालायचं आहे, कच्चा रस्ता. आणि त्याच्यानंतर 550 पायऱ्या चढून वरती जायच्या. तिथे शंकरांनी जटा आपटल्या होत्या आपल्या. चला, गुप्तगंगेला आपण इकडनं येतोय आणि इकडे यावं लागतंय आणि इकडनं ब्रह्मगिरीला जायसाठी इकडे जावं लागतंय. ते आमचे गाईड दादा आणि हे आमच्या गाईड दादांचं घर. अशा रोडनी आपल्याला जायचं आहे मित्रांनो. हे गाईड दादा आम्हाला घेऊन जात आहे बरोबर चांगल्या रोडनी. बघू शकता तुम्ही. पूर्ण चिखल पाणी. 2 किलोमीटर चालत आल्यानंतर आपल्याला हा बोर्ड लागतो इथे. बघू शकता तुम्ही ब्रह्मगिरीचा. इथनं सरळ आपल्याला वर जायचं आहे. हे सगळं फॉरेस्ट, बिबट्या, तरस वगैरे सगळंच आहे. बघूया, आपल्याला दिसतं नाही दिसत. इथे हे देवीचं मंदिर आहे, मुक्ता देवी मंदिर. हा किती जंगलामध्ये आपण किती छान मंदिर. इथनं मित्रांनो पहिली पायरी चालू झालेली आहे. तर 550 पायऱ्या चढायच्या आपल्याला. हे मंदिर तुम्ही बघू शकता. इथे शिवलिंग आहे, जय बोले. हे गणपतीजी आहे. चला इथनं का चालणं स्टार्ट करूया. 550 पायऱ्या आपल्या. चला, छान छान झरणे आहे रोडमध्ये असल्यासाठी. तिथे बघू शकता तुम्ही किती फोर्सने पाणी येत आहे. वरून पाणी येतं. हो, आम्ही 50 पायऱ्या चढून आलो. 50 पायऱ्यांमध्येच थांबलो. अजून आम्हाला खूप वर जायचं. आता बघू किती अजून चालू शकतो. तिथून आपण चालत आलेलो आहे. अजून आपल्याला इथून वर जायचं आहे. मार्केट मोबाईल संभालना काम काही स्टार्ट झालेली आहे. आता रस्ता सुरू झालेला आहे मित्रांनो. इथे पूर्ण पाण्याने शेवाळ किंवा काही आपण म्हणू शकता. इथे बंदरांची खूप भीती आहे. इथे बंदर मोबाईल हिसकून घेऊन जातात. इथे वर आलं की हनुमानाचं मोठं पहाड कोरलेलं. जय श्रीराम. हा पहिला दरवाजा लागतो मित्रांनो वर आला की. हा पूर्ण पहाडला चिरून दरवाजा बनवलेला आहे.
हे बघू शकता पूर्ण पहाड चिरलेलं आहे इथे. आपल्याला असं वर जायचं आहे. टोंगळ्या त्या पायऱ्या टोंगळ्या इतक्या उंच आहे. हा वर आला की अजून एक दरवाजा लागतो आपल्याला. हे बघू शकता तुम्ही. हे पूर्ण पहाड खोदून बनवलेला पहाड पूर्ण चिरला आहे आणि त्याला बनवलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. त्याला आता त्या पायऱ्यांच्या मधनं ही इथे गुफा आहे. इथे शिवाजी महाराजांचे सैनिक बसले राहायचे. हे गुप्त गुफा म्हणतात त्याला. हे बघा किती मोठा फार चिरून त्यांनी बनवलेला आहे. स्टीप चढाई आहे. हो इथे या सगळ्या 550 पायऱ्या संपलेल्या आहेत. आपण इतक्या वर आलेलो आहे आणि इथनं पूर्ण मग नॉर्मल रोड आहे पुन्हा. बंदर खूप त्रास देतात मित्रांनो. इथे मोबाईल सगळ्या गोष्टी वाचून ठेवाव्या लागतात. आणि हा तो किल्ला भंडारदुर्ग किल्ला. इथं पुन्हा आपल्याला वर जायचं आहे. खूप जोराचा पाऊस चालू झालेला आहे. विजिबिलिटी नाही येत आहे बरोबर, म्हणून तुम्हाला सगळं पॉप पॉप दिसत असेल. या मंदिरमध्ये जायचं त्याच्यानंतर ह्या रोडने खालच्या पायवाटनी तिथे जायचं. तिथून वरून असं गोल फिरून इकडे पुन्हा वापस युटर्न घेऊन असं इकडे जायचं आहे आपल्याला त्या मंदिरामध्ये. आणि तिथनं मग खालून स्ट्रेट लास्ट त्या मंदिराकडे. इथे पूर्ण दगड स्लिपरी आहेत. थोडं बघून बघूनच चढावं लागतं. बघू शकता तुम्ही. आणि कंटिन्यू पाणी छोटे पाण्याचे झरणे वाहत असतात. यायला आम्हाला सगळ्यात खाली आधी आम्ही गोदावरीवरनं खाली उतरू तिकडे ब्रह्मगिरीला आलो. ब्रह्मगिरीला यायला 3 किलोमीटर आम्ही 550 पायऱ्या वर आलो. वर आल्यानंतर इथे हा थोडा म्हणू शकता ऑफ रोडनी आपल्याला जायचं. बघू शकता असे रस्ते आहेत. हा मूळ रस्ता मंदिरकडे जाणार. इकडे इथे पण तुम्हाला दुकान वगैरे मिळतील. चहा, नाश्ता, भुट्टा आणि सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. तुम्ही इथून घेऊ शकता. मंदिराची छान पूजा पण मिळते. ब्रह्मगिरी पर्वत आहे. हे ब्रह्मगिरीवरती ना आपल्याला 3 उंबराच्या झाडं दिसत आहेत पुढे. हो हे 3 उंबराच्या झाडाच्या खाली बसून गौतम ऋषींना जेव्हा टायमाला गोहत्या लागली, गाय मेली होती त्यांच्याकडनं,
तर गुवाहाटीचं पाप कसं सगळ्यात मोठं पाप मानलं गेलं. तर नंतर त्यांच्या हातून कोणी पाणी पित नव्हतं. मग ते पाप त्यांना दूर करायचं होतं म्हणून गौतम ऋषींनी ते तिन्ही उंबराच्या झाडाच्या खाली बसून त्यांनी 12 वर्ष आपली शंकराची तपस्या करून त्यांना प्रसन्न केलं पहाडावरती. मग त्यांना प्रसन्न केल्यानंतर आपली शंकराच्या जटेमध्ये गंगा होती, ती गंगा त्यांना इथं पहाडावरती आणायची होती. मग ती ऐकत नव्हती इथं खाली उतरण्यासाठी. मग ते शंकरांनी ती रागामध्ये येऊन जटा आपटी होती इथं पहाडावरती. असं गंगेचं उगम झालं इथं पहाडावरती. मग ते गौतम ऋषीने ते पाण्यामध्ये आंघोळ करून आपलं गुवाहाटीचं पाप दूर करून घेतलं म्हणून हिला नाव पडलं गौतमी गोदावरी असं. पण मग जे गाय मेल्यानंतर तिला दुसरं नाव पडलं गंगा गोदावरी म्हणून. तर ही गौतम ऋषींनी आपले उद्धारासाठी आणली होती. पण हीच गंगा आपली पुढे जगतचे कल्याणसाठी ती पुढे मोठी होत गेली. तर हिचं मोठं रूप दाखवलं आपल्याला नाशिक पंचवटीमध्ये. तिथून मग नांदेड पैठण एंडिंग होती तिची लास्ट आंध्रामध्ये. तिचं हे मूळ स्थान बघायला आलो आपण. मग हे जे मंदिर दिसतं आपल्याला हा ब्रह्मगिरी मंदिर म्हणून आहे. हे ब्रह्मगिरी मंदिरामध्ये जसं आपलं त्र्यंबकेश्वराचं दर्शन जे आहे ना, तिथं पिंड आहे आतमध्ये, तिथं आपल्याला काही आतमध्ये जाऊन देते नाही त्याच्यामध्ये. तर मग आपण हे मंदिरामध्ये कसं आहे जुनं मंदिर आहे, इथं तुम्ही जाऊन दर्शन करू शकताय. तिथं 3 शिवलिंग आहेत आतमध्ये गड्याच्या आतमध्ये. त्याला मग ब्रह्मा विष्णू महेश असं ओळखलं जातं. त्याच्यानंतर आपल्या कोपऱ्यावरती गोदावरीचं जन्मस्थान, जी गौतम ऋषी करून जी गाय मेली होती ते गायीचं मुंडकं कापलं होतं. मग ते मुंडकं हे मंदिरामध्ये आहे आणि जे गायीचं मागचं शरीर होतं ते दुसऱ्या मंदिरामध्ये आपले ते 3 उंबराच्या झाडाच्या खाली. आम्ही इथे पोहोचलेलो आहे मित्रांनो. सगळ्यात वरती हे मेन मंदिर आहे ब्रह्मगिरीचं. इथनं आज जायचं आणि इथनं उगम स्थान आहे गंगेचं, गंगा गोदावरीचं. हे बघू शकता काही तिथे पण एक कुंड आहे. तिथे आपण थांबलो होतो, तो डॉगी तिथे बसलाय. तिथनं पुन्हा इथे यायचं. इकडे 1 मिनिटाच्या डिस्टन्सवरती पुन्हा मंदिर आहे. आणि जसं इथे समोर तुम्ही बघितलं गौमुख, तर इथे फक्त गौमुख आहे आणि अर्धा भाग इकडे आहे त्या गौमुखाचा. मंत्र बोलून त्याला बोल मामा जयंत सिद्धार्थ गौपूजंतिनी संकल्प हरिषे पर्वकाल मुनिच्च यात्रा नर्मदे मूळ गोदावरी गंगा महागंगे नमो गंगे महादेवश्री गणपती महादेव महादेवे गोदावरी माते गोदावरी कंपनी लावा बोलो श्रीमंतेश्वर यात्रा गंगा पूजना हरिषे नावदे पंतपरीक्षा जवामध्ये वो सामने हो वो पापो दुःखो राजरो गोदावरी माते दूर करा असं नाव मी सोडून दे तिथे नाव नंबर सोडत आहे तिथं मिळून द्या आता अनुमती पासून द्या धान्य म्हणून द्या. आई वडिलांचं नाव घेऊन तुम्हाला काय दान करायचे बँकेचं दान करून द्यायचं. छोटासा खेकडा आहे हा, लाल खेकडा आहे ते. लाल खेकडा. तिची म्हणजे जाती नाही. तो आता आम्ही मित्रांनो चहाचा ब्रेक घेतलेला आहे. आता थोडा एनर्जी घेऊयात चहा आणि मग समोर वाढूया. काय म्हणते आतापर्यंत तुमचा एक्सपिरियन्स? आमची मजेत चाललेली आहे. नहीं हिसाब से नहीं
चहा एन्जॉय करूया. Cheers. तुम्हाला इतके झरणे दिसेल. हवा आली की पाणी वर जातं. तिथे तुम्ही बघू शकता. या छोट्या जागेला मोबाईलमध्ये येईल का तर मला माहित नाही, पण खूप छान असं मन स्तब्ध होऊन जातं बघून. आता इथलं पाणी पूर्ण उडून तिच्या अंगावरती हवेचं इतका प्रेशर आहे की ते पूर्ण पाणी वर येतं. खाली जाण्यावरती वर येतं. हे बघा. शकता समोर किती फॉग झालेला आहे. आणि आपल्याला तिथे साप दिसला होता जो पाण्यामध्ये छान फन काढून हे होता. मी व्हिडिओ तो काढलेला आहे. व्हिडिओमध्ये आलाय नाही आलाय आपण बघूया समोर. पण डेफिनेटली तुम्हाला व्हिडिओमध्ये तो दिसून येईलच. आणि छान लोकांनी इथे आपले स्तूपा बनवले आहेत. याला मन्नत स्तूपा पण म्हणलं जातात. मला एक्झॅक्ट वर्ड नाही माहिती. मला एक्झॅक्ट वर्ड कळेल तर मी तुम्हाला सांगेल काय एक्झॅक्ट मध्ये व्हिडिओमध्ये टाकेल मी. छोटासा झरणा आणि त्याच्या बाजूला हा मोठा खेकडा. आपण मगाशी जो छोटा बघितला त्याच्यापेक्षा मोठा खेकडा. पूर्ण पाणी ओले होऊन राहिलो आहे. हे बघू शकता. मित्रांनो बघू शकता आपण पोहोचलो इथं जटाशंकर मंदिरामध्ये, जिथे शंकरजीने आपल्या जटा आपटून गंगेचा उगम केला होता. हे बघू शकता मंदिर शंकरजीचा जटा. हे शंकरजीचा जटा आहे. आता इथं आपल्याला इथं पूर्ण उभी चढाई म्हणू शकतो आपण ते करायचं. आणि आपले गाईड जातात त्यांच्या मागे मागेच आपल्याला जायचं. प्रेशर इतकं किती मागे हे करून घेते. तुम्ही बोलण्यावरून करू, माझ्या बोलण्यावरून तुम्हाला कळत असेल की किती दम किती लागत. हे बघा मित्रांनो, आपण जे इथे सगळ्या बॉटल्स फेकतो त्या बॉटल्सचा यांनी किती छान यूज केलेला आहे. हे बघू शकता. हे बघा स्थानिक लोकांनी असा इतका छान उपयोग केलाय की इथे शेड बनवलाय, तिथे भिंत बनवली, तिथे भिंत बनली आहे छान. ती बघू शकता. इतका छान यूज केलाय त्या लोकांनी. आणि आमचे वेस्ट मटेरियलला पण त्यांनी यूज मध्ये आणलाय. हे बघू शकता. आणि आमचे गाईड दादा आम्हाला हे पण सांगताय की त्या लोकांनी त्याचा इतका छान उपयोग केला की
त्याचा इतका छान उपयोग केला की त्यांनी एक बोट बनवली आहे अशाच वेस्ट बॉटल्सनी आणि त्या बोट थ्रू ते लोक ॲटलिस्ट 50 लोकांना म्हणजे 50% त्या बोटमध्ये बसून बोटिंग करायची. वा. त्या गाईडने आम्हाला सांगितलं की ही शिवकालीन कुंड आहे. शिवकालीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातली कुंड आहे, जे पाणी साचून ठेवायचे, जसं पावसाळ्यामध्ये भरून राहायचं आणि मग त्यांना तेच पाणी कामात यायचं. तर मित्रांनो, ही पेशवेकालीन बाजीरावांच्या काळातली धर्मशाळा आहे. ही पेशव्यांच्या काळातली आहे म्हणते ना. तुम्ही इथे बघू शकता किती छान नक्षी काम केलेलं आहे दगडांवरती. हे आम्ही वापस आलेलो आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. याच गावातनं आपण स्टार्ट केलं होतं आणि याच गावातनं आपण वापस जातो आहे. हे सगळ्यात वर आपण गेलेलो होतो आणि आता वापस आलेलो आहे. आणि हे आमच्या गाईड दादांचं घर.